नमस्कार. टीम सहयोगामध्ये स्वागत आहे. आपण सर्वांकरता डेली 500 ते 2,000 रुपये पार्ट टाइम किंवा फुल टाइम काम करून इन्कम करण्याची संधी आहे. आपण खाली वाचू शकता की तुमच्या गावातील, शहरातील दुकानांना भेट द्या, माहिती द्या, त्यांचं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि दिवसाला कमवा 500 ते 2,000 रुपये. तर सहयोगम सोबत तुम्ही कशा प्रकारे काम करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम बघून घेऊ की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय इन्फॉर्मेशन घेणार आहोत. आपण या व्हिडिओमध्ये 4 मुद्द्यांमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. पहिला मुद्दा आहे अबाउट सहयोगम, म्हणजे सहयोगम काय आहे, सहयोगम कोणती सर्व्हिस देतं, कोणतं प्रोडक्ट आहे ते आपण बघून घेऊ. त्याचबरोबर युअर रोल, तुमचा रोल काय असणार आहे. त्याचबरोबर सहयोगम प्रोव्हाइड टू यू, तुम्ही सहयोगम सोबत काम करत असताना सहयोगम तुम्हाला काय प्रोव्हाइड करते आणि त्याचबरोबर डेली इन्कम स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे हे आपण बघून घेऊ. पहिला मुद्दा आहे आपण बघून घेऊ प्रोव्हाइड टू सर्व्हिस प्रोव्हायडर, म्हणजे सहयोगम सर्व्हिस प्रोव्हायडरना काय काय देते. त्या अगोदर आपण जाणून घेऊ की सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे कोण. तर तुमच्या गावातील, तुमच्या शहरातील, तुमच्या तालुक्यातील, तुमच्या जिल्ह्यातील सर्व शॉप ओनर म्हणजे दुकानदार, टेक्निशियन जे इलेक्ट्रिशियन, प्लंबर, एसी सर्व्हिस, क्लिनिंग, पेस्ट कंट्रोल, ब्युटी अँड सॅलून, कारपेंटर, पेंटर, एनी सर्व्हिस म्हणजे कोणत्याही पद्धतीचे सर्व्हिस देणारे व्यक्ती म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू सर्व्हिस प्रोव्हायडर्स. तर त्या लोकांना आपलं जे युनिक प्रोडक्ट आपण देतो ते म्हणजे स्मार्ट डिजिटल कार्ड. ते अशा पद्धतीने कार्ड असतं. या ठिकाणी आपण बघू शकतो सर्व्हिसचं नाव आहे, त्यांचं नाव आहे, त्याचबरोबर त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचा पत्ता, त्यांची सिटी सुद्धा दिलेली आहे. दोन या ठिकाणी आपण क्यूआर कोड बघू शकतो. क्यूआर कोडला स्कॅन केल्यानंतर एक ग्राहक, एक कस्टमर या दुकानदाराच्या, या सर्व्हिस प्रोव्हायडरच्या डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये येतो, डायरेक्टली यांचं डिजिटल प्रोफाईल सुद्धा बघू शकतो. हे महत्वाचं प्रोडक्ट आहे. त्याचबरोबर आपण देतो सहयोगम प्रोव्हाइड टू सर्व्हिस प्रोव्हायडर्स किंवा शॉप ओनरला डिजिटल स्मार्ट कार्ड सोबतच आपण देतो त्यांची डिजिटल प्रोफाईल क्रिएट करून. तर त्यांची पर्सनल वेबसाईट पेज लिंक तयार होते. या पर्सनल वेबसाईट पेज लिंक वरती ऑनलाईन व्हॉट्सअप बटन, ऑनलाईन कॉल बटन, त्याचबरोबर ऑनलाईन गुगल मॅप बटन सुद्धा असते. एक कस्टमर, एक ग्राहक या बटन वरती क्लिक करून डायरेक्टली आपल्या शॉप ओनरला किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरला व्हॉट्सअप मेसेज करू शकतो, कॉल करू शकतो किंवा गुगल मॅप बटनच्या माध्यमातून डायरेक्टली त्यांच्या शॉप पर्यंत पोहोचू शकतो. त्याचबरोबर इन्फॉर्मेशन, फोटोज, डिटेल ऑन वन पेज, या एका पेज लिंक वरती, या एका पेज वरती संपूर्ण त्यांची इन्फॉर्मेशन, त्यांच्या फोटोज, त्यांची संपूर्ण डिटेल्स ग्राहकांना बघायला मिळते. त्याचबरोबर एडिटेबल ओन प्रोफाईल विथ डॅशबोर्ड, त्यांची स्वतःची प्रोफाईल आपण क्रिएट करून देतो. त्याचबरोबर त्यांचा डॅशबोर्ड सुद्धा असते आणि त्या ठिकाणाहून शॉप ओनर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर कितीही वेळा आणि कधीही आपली प्रोफाईल एडिट करू शकतात आणि अपडेट करू शकतात. त्याचबरोबर रँक विथ पब्लिक रिव्ह्यूज प्लस स्टार्स, म्हणजे तुम्हाला आत्ताच्या घडीला माहिती असेल की पब्लिक रिव्ह्यू किती महत्वाचा आहे. एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या सर्व्हिस प्रोव्हायडरला, एखाद्या दुकानदाराला जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्याकरता त्यांचे रिव्ह्यूज म्हणजे लोकांचे त्यांच्याविषयीचे मत चांगले असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ती गुगलवरती किंवा ऑनलाईन दिसणे सुद्धा महत्वाचे आहे. सहयोगम तीच गोष्ट या ठिकाणी प्रोव्हाइड करते. म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर आणि शॉप ओनरचे जे काही ग्राहक आहेत ते सर्व आपल्या या पेजवरती येऊन त्यांना पब्लिक रिव्ह्यू सुद्धा देऊ शकतात आणि त्याचबरोबर 1 ते 5 अशा पद्धतीने स्टार सुद्धा देतात आणि ते सर्व गुगलला सबमिट होतं आणि गुगलला सुद्धा आणि आपल्या ऍप वरती, आपल्या वेबसाईट वरती सुद्धा या गोष्टी दिसून येतात. त्याचबरोबर वर्क, सर्व्हिस, शॉप, बिझनेस ऑन गुगल, त्या व्यक्तीचं जे काही काम आहे, जे काही सर्व्हिस आहे, जो काही शॉप आहे, बिझनेस आहे, तो गुगल वरती आणण्याकरता सहयोगम मदत करते. त्याचबरोबर कस्टमर्स रीच टू सर्व्हिस प्रोव्हायडर इन वन क्लिक, एका क्लिक मध्ये कस्टमर्स म्हणजे ग्राहक या शॉप ओनर पर्यंत आणि सर्व्हिस प्रोव्हायडर पर्यंत पोहोचतात. त्याचबरोबर मोर व्हिजिबिलिटी बरोबर मोर कस्टमर्स, सध्याच्या घडीला ऑनलाईन जो सर्वात जास्त दिसतो त्यांना जास्तीत जास्त कस्टमर्स मिळतात. तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल की सहयोगम शॉप ओनरला किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरला कशा पद्धतीची सेवा प्रदान करते. पुढे आपण बघून घेऊ युअर रोल. सहयोगम सोबत काम करताना तुमचा रोल काय असणार आहे. तर तुमचं काम आहे की व्हिजिट टू शॉप सर्व्हिस प्रोव्हायडर्स इन युअर विलेज, सिटी ऑर एरिया, म्हणजे तुमच्या एरियातील जे काही दुकानदार आहे, शॉप ओनर आहे किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत त्यांना भेट करणे, त्याचबरोबर त्यांना इन्फॉर्मेशन देणे किंवा डेमो दाखवणे. आतापर्यंत तुम्हाला समजलं कशा पद्धतीचं काम आहे, त्याविषयीची संपूर्ण स्पीच कशा पद्धतीने द्यायची, काय स्पीच द्यायची, काय काय डेमो दाखवायचा, त्याचे शॉर्ट व्हिडिओ, शॉर्ट माहिती कॉल वरती आमच्याशी बोलून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. तर ती इन्फॉर्मेशन त्यांना द्यायची आहे आणि डेमो त्यांना दाखवायचा आहे. जसं उदाहरण घेऊ की तुमचा सुद्धा स्वतःचा एक कार्ड असेल, तो त्यांच्या मोबाईलच्या कॅमेरा समोर पकडायचा आहे. क्यूआर कोड स्कॅन झाल्यानंतर जी लिंक ओपन होईल ती डायरेक्टली तुमच्या व्हॉट्सअपला येईल. म्हणजेच त्यांना सुद्धा फेथ व्हॅल्यू मिळेल, विश्वास मिळेल की अशा पद्धतीने सुद्धा ग्राहक आमच्यापर्यंत पोहोचू शकतात. त्याचबरोबर ऑनलाईन प्रोफाईल सुद्धा दिसू शकते हे त्यांना कळेल.
तर अशी इन्फॉर्मेशन किंवा डेमो त्यांना दाखवायचा आहे आणि त्यांना जो सिंपलचा आपला फॉर्म आहे ज्याच्यामध्ये 10 ते 11 फक्त मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये त्यांची सर्व्हिस कोणती आहे, त्यांचं नाव काय आहे, एक्सपिरियन्स किती वर्षाचा आहे, पत्ता काय आहे, त्याचबरोबर त्यांचे काही फोटोज असतील, या सर्व गोष्टी फिल करण्याकरता त्यांना मदत करणे किंवा त्यांना स्वतः फिल करायला सांगणे आणि त्याचबरोबर रजिस्ट्रेशन करण्याकरता मदत करणे. हा फॉर्म फिलअप केल्यानंतर सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर जो शॉप ओनर आहे किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर आहे तो आपल्या पेमेंट पेजवरती जातो. त्या ठिकाणी जो तो ऑनलाईन पेमेंट करतो आणि ऑनलाईन पेमेंट झाल्या त्यांची ऑनलाईन पेज लिंक जी काही डिजिटल प्रोफाईलची लिंक आहे ती क्रिएट होते. म्हणजे जागेवरती त्यांना त्यांची ऑनलाईन डिजिटल प्रोफाईल क्रिएट झालेली दिसून येते. त्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये त्यांच्या पत्त्यावरती आपण आपला डिजिटल स्मार्ट कार्ड पोस्टाने पाठवतो किंवा तो तुमच्याकडे दिले जाईल. तुम्ही त्यांच्यापर्यंत तो पोहोच करायचा आहे. आणि ही जी काही फॉर्म फिलअप करण्याची प्रोसेस आहे किंवा डेमो दाखवण्याची, इन्फॉर्मेशन देण्याची आणि फॉर्म फिलअप करण्याची रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटांमध्ये कंप्लीट होऊन जाते. तर या ठिकाणी तुमचा रोल तुम्हाला लक्षात आला असेल. पुढे आपण बघून घेऊ सहयोगम प्रोव्हाइड्स टू यू. तुम्ही सहयोगम सोबत काम करत असताना सहयोगम तुम्हाला काय काय प्रोव्हाइड करते, तर सहयोगम सिस्टीम जनरेटेड ओन प्रोमो कोड तुम्हाला प्रोव्हाइड करते. तुमच्या नावाचा प्रोमो कोड तुम्हाला सहयोगम प्रोव्हाइड करते. ज्यावेळेस एखादा सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा शॉप ओनर रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस आपल्या वेबसाईटवरती, आपल्या ॲपवरती जी काही प्लॅनची किंमत दिसते त्या ठिकाणी तुमचा प्रोमो कोड टाकल्यानंतर अप्लाय प्रोमोला क्लिक केलं की लगेच ती जी रक्कम आहे बऱ्याचशा अंशी कमी होऊन जाते. तर प्रोमो कोड कसा यूज करायचा ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आम्ही सांगून देऊ. त्याचबरोबर तुम्हाला मिळतो तुमचा स्वतःचा डॅशबोर्ड. त्याकरता तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड प्रोव्हाइड केले जातं. हा डॅशबोर्ड सुद्धा कसा असतो हे सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी बघून घेऊ. त्याचबरोबर या डॅशबोर्डवरून तुम्ही तुमचं संपूर्ण काम, संपूर्ण वर्क हँडल करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला दिले जाईल बुकलेट. तुम्हाला स्पीच कोणती द्यायची, कशी द्यायची त्याविषयीची माहिती, तुम्हाला काही महत्त्वाचे व्हिडिओज, तुम्हाला संपूर्ण मटेरियल तुमचं काम करण्याकरता सहयोगम मार्फत प्रोव्हाइड केल्या जाईल. त्याचबरोबर तुम्हाला दिले जाईल आयडी कार्ड, त्याचबरोबर सहयोगमचा लोगो असलेला टी शर्ट. तसेच तुम्हाला ऑल टाईप ऑनलाईन आणि ऑफलाईन ट्रेनिंग सुद्धा आणि सपोर्ट सुद्धा दिल्या जाईल. महत्वाचं म्हणजे हे जे काही आता आपण काम बघितलंय याच्याकरता खूप टेक्निकल नॉलेज पाहिजे, खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आपल्याकडे पाहिजे असा काहीही विषय नाही. तुम्हाला फक्त बेसिक समजलं की तुम्ही ती माहिती त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचवायची आहे. तर ती माहिती कशी द्यायची, काय माहिती द्यायची, स्टेप बाय स्टेप, वर्ड टू वर्ड तुम्हाला आमच्या मार्फत सांगितलं जाईल. तर या सर्व गोष्टी सहयोगम मार्फत तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. आता आपण बघून घेऊ इन्कम पॅटर्न. इन्कम पॅटर्न कशा पद्धतीचा असणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला नो टार्गेट, नो बॉस, नो टाइम रिस्ट्रिक्शन. म्हणजे तुम्हाला कोणताही टार्गेट दिले जाणार नाही, तुम्हाला कोणीही बॉस असणार नाही आणि त्याचबरोबर कधी काम करायचं हे सुद्धा तुम्हाला टाइम रिस्ट्रिक्शन असणार नाही. म्हणजे जसं की 10 ते 6 काम करायचं आहे असं वगैरे काहीही या ठिकाणी विषय नाही. तुम्हीच तुमचे बॉस असणार आहात. तर आपण बघून घेऊ की कशा पद्धतीने इन्कम पॅटर्न आहे. तर परफॉर्मन्स बेस्ड इन्कम असणार आहे. जेवढं तुम्ही परफॉर्मन्स देणार, जेवढं तुम्ही काम करणार त्या पद्धतीने तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. तर आपले सहयोगमचे काही प्लॅन्स आहेत त्याच्याकरता आपण रजिस्ट्रेशन फी घेतो आणि प्रत्येक रजिस्ट्रेशनच्या मागे तुम्हाला इन्कम दिले जाते. जसा आपला पहिला प्लॅन आहे 1 वर्षाचा प्रीमियम प्लॅन, त्याच्याकरता रजिस्ट्रेशन फी आहे 1499 रुपये आणि त्याकरता तुम्हाला दिले जाणार आहे 525 रुपये. म्हणजे प्रत्येक रजिस्ट्रेशनच्या मागे 525 रुपये. त्याचबरोबर 6 महिन्याचा प्लॅन आहे स्टँडर्ड प्लॅन, त्याची फीज आहे 999 रुपये आणि प्रत्येक रजिस्ट्रेशनच्या मागे तुम्हाला दिले जाणार आहे 350 रुपये. त्याचबरोबर 1 महिन्याचा प्लॅन आहे बेसिक, त्याची किंमत आहे फक्त 199 रुपये आणि त्याच्याकरता तुम्हाला दिले जाईल प्रत्येक रजिस्ट्रेशनच्या मागे 70 रुपये. पण तुम्हाला जर वाटत असेल हा जो 1 महिन्याचा प्लॅन आहे त्याच्याकरता इन्कम खूपच कमी आहे, पण हा जो 1 महिन्याचा बेसिक प्लॅन आहे तो रिपीटेबल असणार आहे. कारण त्या सर्व्हिस प्रोव्हायडरची किंवा शॉप ओनरची व्हॅलिडिटी संपली, त्यांनी जर रिन्यू केलं नाही तर त्याची जी ऑनलाईन दिसणारी पेज लिंक आहे ती Google वरून डिसेबल होऊन जाईल. त्यामुळे तुमचा प्रोमो कोड वापरून त्यांना प्रत्येक महिन्याला रिन्युअल करावं लागेल आणि जेवढ्यांदा तो तुमचा प्रोमो कोड वापरून रिन्युअल करेल तेवढ्यांदा तुम्हाला त्याची इन्कम दिल्या जाईल. पुढे आपण बघून घेऊ एक्झाम्पल बघू की रजिस्ट्रेशन इन 1 मंथ. म्हणजे या पद्धतीने जर रजिस्ट्रेशन तुमच्या मार्फत झाले तर तुम्ही किती इन्कम करू शकता. जसं आपण बघून घेऊ 1 वर्षाचा प्लॅन आहे प्रीमियम, 6 महिन्याचा स्टँडर्ड आणि 1 महिन्याचा बेसिक. तर जो 1 वर्षाचा प्लॅन आहे त्याच्याकरता तुम्हाला दिले जातात प्रत्येक रजिस्ट्रेशनच्या मागे 525 रुपये. तुम्ही 1 महिन्यामध्ये म्हणजे 30 दिवस काम करून जर फक्त 20 रजिस्ट्रेशन तुमच्या आयडी मार्फत झाले तर तुम्हाला मिळणार 10,500 रुपये आणि 6 महिन्याचे जे स्टँडर्ड प्लॅन आहे ते समजा एका महिन्यामध्ये 40 झाले, 30 दिवसामध्ये फक्त 40 प्लॅन झाले तर तुम्हाला 350 याप्रमाणे तुम्हाला मिळेल 14,000 रुपये
आणि 1 महिन्याचे जे बेसिक प्लॅन आहे ते त्याच्याकरता आपण देतो ₹70. ते जर तुमच्या दिवसाला फक्त 2 झाले म्हणजे महिन्याला 60 तर तुम्हाला मिळेल ₹4200. एकूण जर याची आपण टोटल केली तर तुमची रक्कम होते या ठिकाणी ₹28,700. कदाचित ही रक्कम बरीच जास्त सुद्धा राहू शकते. प्रत्येकाच्या परफॉर्मन्स वरती हे डिपेंड असणार आहे. असं नाही की फक्त तुम्ही फील्डवरती जाऊनच व्हिजिट करू शकता. तुम्हाला आमच्या मार्फत कशा पद्धतीने ऑनलाईन सुद्धा जाहिराती करायची आहे, फेसबुक ऍड, इंस्टाग्राम ऍड, व्हॉट्सअप ऍड कशा पद्धतीने लावायच्या हे सुद्धा आम्ही तुम्हाला शिकवू, ट्रेनिंग देऊ आणि तिथून सुद्धा तुम्हाला इन्कम जनरेट करता येईल. तर तुम्ही अशा पद्धतीने कमीत कमी काम केल्यानंतर तुमचं इन्कम हे टेंटेटिव्ह आहे, एवढं राहू शकतो. पण आपण एक विचार करू की एवढं सुद्धा तुमचं काम जर झालं नाही, तुम्ही स्टुडंट आहात, तुमचा जॉब चालू आहे, तुम्हाला वेळ मिळत नाही, तर समजा तुमचे 1 वर्षाचे जे प्रीमियम प्लॅन आहे ते फक्त एका महिन्यामध्ये 10 रजिस्टर्ड झाले तर 525 याप्रमाणे तुम्हाला होतात 5250. 6 महिन्याचे प्लॅन आहे स्टँडर्ड, ते फक्त महिन्यामध्ये झाले 20, 350 प्रमाणे तुम्हाला मिळणार ₹7000 आणि 1 महिन्याचे बेसिक प्लॅन 70 प्रमाणे जर दिवसाला फक्त एक रजिस्ट्रेशन झालं 30 रजिस्ट्रेशन तर 2100 टोटल जर याची केली तर ₹14,350. म्हणजे तुम्ही पार्ट टाइम किंवा फुल टाइम काम करून अशा पद्धतीने इन्कम जनरेट करू शकता. सर्वस्वी टोटल डिपेंड असणार आहे हे तुमच्या परफॉर्मन्स वरती. तुम्ही ज्या पद्धतीने परफॉर्मन्स द्याल एवढी सुंदर सर्व्हिस जी की मार्केटमध्ये आपल्याला सध्याच्या घडीला कोणीही कॉम्पिटिटर नाही आणि त्याचबरोबर आपली जी रजिस्ट्रेशन फी आहे ती सुद्धा बरीच आत्ताच्या घडीला कमी आहे. पुढे चालून कदाचित फी वाढू शकते. त्याचबरोबर तुमचे सुद्धा जे इन्कम असणार आहे प्रत्येक रजिस्ट्रेशनच्या मागे वाढणार आहे. त्यामुळे तुमच्या परफॉर्मन्स वरती ही टोटल इन्कम किती मिळू शकते हे डिपेंड असणार आहे. तर अशा पद्धतीने इन्कम पॅटर्न आहे हे सुद्धा तुम्ही समजून घेतलं असेल. त्याही पेक्षा महत्वाचं तुम्हाला मिळणार आहे रिवॉर्ड टू बेस्ट परफॉर्मन्स. तुमच्या टीम पैकी म्हणजे तुमच्या पैकी जे काही बेस्ट परफॉर्मन्स लोक आहे प्रत्येक महिन्याचे त्यांना एक्स्ट्रा रिवॉर्ड सुद्धा प्रत्येक महिन्याला, प्रत्येक 6 महिन्याला आणि प्रत्येक 1 वर्षाला सुद्धा दिल्या जाईल. तर इथपर्यंत सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असेल. आता आपण पुढे 2 गोष्टी बघणार आहोत. तुमचा डॅशबोर्ड कसा असणार आहे आणि तुम्ही प्रोमो कोड कशा पद्धतीने यूज करू शकता. तर या ठिकाणी बघू, जर तुम्ही डेमो दाखवायला गेलात एखाद्या सर्व्हिस प्रोव्हायडरला किंवा शॉप ओनरला डेमो दाखवला, त्यांनी रजिस्ट्रेशन करण्याकरता रेडी झाले, त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचं नाव टाकून आपण रजिस्ट्रेशन त्यांचं सुद्धा करून घेतलं, त्यांचा युजर नेम आणि पासवर्ड वापरून ते लॉग इन झाले. लॉग इन झाल्यानंतर ते रिडायरेक्ट होतात या पेजवरती. या सर्व गोष्टी तुम्हाला मोबाईलवरूनच करायचं आहे, पण आपण या ठिकाणी डेस्कटॉपवरती या गोष्टी बघत आहोत. तर या पेजवरती तुम्ही रिडायरेक्ट होता, एकाखाली एक असे बेसिक प्लॅन, स्टँडर्ड प्लॅन आणि प्रीमियम प्लॅन तुम्हाला बघायला मिळतील. या ठिकाणी एक गोष्ट आणखी लक्षात घ्या तुम्ही, जो कोणी व्यक्ती 1 महिन्याचा प्लॅन म्हणजे बेसिक प्लॅन याकरता रजिस्टर करत असेल तर त्यांना आपण एक स्मार्ट डिजिटल कार्ड देतो फ्री, ज्याची किंमत जवळपास 150च्या वरती आहे. त्याचबरोबर जो 6 महिन्याचा जो स्टँडर्ड प्लॅन आहे हा प्लॅन रजिस्टर करत असेल तर त्यांना आपण 3 स्मार्ट डिजिटल कार्ड पोस्टाने पाठवतो, ज्याची किंमत 450च्या वरती आहे. आणि त्याचबरोबर जो कोणी 1 वर्षाचा प्रीमियम प्लॅन करता रजिस्ट्रेशन करतो त्या व्यक्तींना आपण 5 स्मार्ट डिजिटल कार्ड, जे की त्याची किंमत ₹750च्या वरती आहे, ते त्यांना आपण प्रोव्हाइड करतो. या सर्व गोष्टी तुम्हाला डेमो मध्ये सांगाव्या लागतील. ते सर्व स्पीच, ते सर्व माहिती तुम्हाला डिटेल मध्ये दिल्या जाणारच आहे. पुढे आपण बघून घेऊ की या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आपण बघू शकतो. ते दिल्यानंतर आता एखादा प्लॅन या ठिकाणी आपण चूज करू. आता हा प्लॅन आपण चूज करतो, क्लिक हिअर या बटनला क्लिक केलं म्हणजे एक सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा शॉप ओनर हा प्लॅन घेण्याकरता रेडी झाल्यानंतर क्लिक केलं. या ठिकाणी आपण बघू शकतो 1 इयरचा प्लॅन आहे. 1 इयरच्या प्लॅनची किंमत बघा या ठिकाणी 2499. आता तुम्हाला काय दिलं, आपण एक प्रोमो कोड दिलेला आहे. आता तो प्रोमो कोड एक उदाहरण घेऊ. आता आपण ज्यांचा डॅशबोर्ड बघणार आहोत ते आहे सागर पाटील म्हणून. आता त्या सागर पाटीलचा आपण या ठिकाणी सागर 1 हा प्रोमो कोड सिस्टीमने त्यांना दिलेला आहे. सागर 1 दिल्यानंतर चूज केला 1 वर्षाचा 2499चा प्लॅन, सागर 1 प्रोमो टाकला आणि तुम्ही तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरच्या समोर, तुमच्या शॉप ओनरच्या समोर अप्लाय प्रोमोला क्लिक केलं तर याची किंमत या ठिकाणी आपण बघू शकतो झाली आहे 1499. त्या ठिकाणी बघू शकतो प्रोमो अप्लाइड सक्सेसफुली, न्यू प्राइस 1499, यू सेव्ह ₹1000. अशा पद्धतीने त्यांना दिसेल, म्हणजे त्या शॉप ओनरचे ₹1000 जागेवरती वाचले. दुसरा प्लॅन आहे 1499चा, जो आपण बघू. या ठिकाणी सागर 1 हा प्रोमो टाकला, अप्लाय प्रोमोला क्लिक केलं. अप्लाय प्रोमोला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी झाले 999, ₹500 त्यांचे वाचले. यू सेव्ह ₹500. 299चा प्लॅन आहे, याला सुद्धा आपण प्रोमो कोड अप्लाय करू शकतो. म्हणजे प्रत्येक प्लॅनला प्रोमो कोड अप्लाय केल्यानंतर वेबसाईटवरती जी अमाऊंट दिसते ती अमाऊंट, जसं आपण आता डिस्कस केलं, ती अमाऊंट या ठिकाणी होऊन जाईल. म्हणजे तुमचं कन्व्हर्जन रेट जास्तीत जास्त वाढण्याकरता आपण प्रोमो कोड
यूज करू शकता. आता आपण पुढे बघून घेऊ तुमचा डॅशबोर्ड कशा पद्धतीने असेल. आता या ठिकाणी बघू वेलकम दिलेला आहे सागर पाटील म्हणजे ज्यांचा आपण आता प्रोमो कोड वापरला होता. तर या ठिकाणी आपण सिलेक्ट मंथ म्हणजे महिना सिलेक्ट करू शकतो. आता एप्रिल आहे या ठिकाणी आपण मार्च सिलेक्ट करू. न्यू म्हटलं की इथे टोटल डिटेल चेंज होऊन जाईल. त्या ठिकाणी डाउनलोड एक्सेलला क्लिक केलं की या ठिकाणी तुम्ही या महिन्यात केलेलं काम म्हणजे कोणत्याही महिन्यामध्ये केलेलं काम त्या महिन्याची एक्सेल डाउनलोड होऊन जाईल. या ठिकाणी आपण बघू मंथली समरीमध्ये डेट तारीख वाईज 1, 2, 3, 4 बेसिक प्लॅनचे किती रजिस्ट्रेशन झाले, स्टँडर्ड प्लॅनचे किती रजिस्ट्रेशन झाले, प्रीमियम प्लॅनचे किती रजिस्ट्रेशन झाले, टोटल किती रजिस्ट्रेशन झाले आणि त्याकरता इन्कम किती मिळाली हे तुम्हाला एका डॅशबोर्डवरती बघायला मिळेल आणि ही जी एक्सेल शीट आहे तुम्ही डाउनलोड करू शकता. परत आपण खाली येऊ. खाली आल्यानंतर या ठिकाणी टोटल आपण यांनी मार्च महिन्याच्या एंडिंगला काम चालू केलं होतं समजा तर या ठिकाणी टोटल 2 रजिस्ट्रेशन दाखवत आहेत आणि त्याच्याकरता इन्कम किती मिळाली या सर्व गोष्टी. त्यानंतर खाली बघू सर्व्हिस डिटेल मध्ये कोणत्या तारखेला कोणता प्लॅन कुणी घेतला आणि त्यांचा मोबाईल नंबर, त्यांची सिटी आणि इन्कम सुद्धा या ठिकाणी बघायला तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर खाली जर आपण आलो जे तुमचे सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा शॉप ओनर आहे त्यांची एक्सपायरी जर संपायला आली असेल जसं यांना बघा 16 दिवस 13 दिवस 13 दिवस 8 दिवस बाकी आहे तर त्यांचं नाव, सर्व्हिसचं नाव, एक्सपायरी डेट किती तारखेला आहे, किती दिवस बाकी आहे आणि ऍक्शन मध्ये या ठिकाणी कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता किंवा मेसेज करू शकता. म्हणजे तुम्हाला वेगळी एक्सेल शीट किंवा वेगळं रजिस्टर मेंटेन करण्याची गरज नाही. या एका डॅशबोर्ड वरून तुमचं संपूर्ण काम तुम्ही मॅनेज करू शकता. तर अशा प्रकारे सहयोगमध्ये तुम्ही काम करू शकता हे आपण आता बघून घेतलेलं आहे. तर सहयोगम सोबत तुम्हाला काम चालू करायचं असेल तर आत्ताच तुम्ही काम सुरू करू शकता. त्याकरता खाली दिलेल्या नंबरवरती तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस सेंड करा. तुम्हाला तुमचा प्रोमो कोड दिला जाईल. तुम्हाला तुमच्या डॅशबोर्ड करता युजर नेम पासवर्ड दिले जाईल. टोटल काम तुम्ही एकाच ठिकाणून बघू शकता. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे 9930869618 यावरती तुम्ही लगेच कॉन्टॅक्ट करू शकता, संपर्क करू शकता. संपूर्ण डिटेल, संपूर्ण माहिती, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दिले जातील. काही शंका, काही प्रश्न असल्यास तुम्ही या नंबरवरती विचारू शकता. धन्यवाद.